मुंबई आणि मुंबईकर मराठी माणूस याची प्राथमिकता ही भाजपच राहिली आहे. 95च्या निवडणुकीनंतर आपण सलग बघू. 99च्या विधानसभेत आम्ही एकसंध शिवसेनेबरोबर असतानाही मुंबईत भाजप शिवसेनेच्या पुढे आमदारांची संख्या होती. होय, त्यापुढे हे फार आपण कमी बोललं जातं. नाही, त्यामुळेच आपण काही गोष्टी सोडून बोलतो. माझं मत आहे की आपण याचा अभ्यास, आपण तर हुशार पत्रकार आहात, आपण करताच. पुढे आपण आलो 2004ला. त्यावेळेलाही भाजप मुंबईमध्ये जास्त एक जागा का होईना शिवसेना एकसंध शिवसेनेच्या पुढे होता. तेच 9ला आहे. 14ला खूप गाजावाजा केला की आम्ही वेगळे लढतो, आता आम्ही यांना संपूर्ण आहे ना. उमेदवार कुठे उभे मिळणार कोणाला? भारतीय जनता पक्षाला उद्धवजींचा अहंकार इतका होता की उमेदवार कुठे मिळणार. मुंबईकर तेव्हाही प्रामाणिकतेने त्याचं मतदान स्पष्ट होतं. ते मोदीजींबरोबर भाजपबरोबर होतं. आणि मी तुम्हाला हे सांगतोय, चेक करा. 2014ला मुंबईमध्ये उद्धवजींच्या एकसंध शिवसेनेच्या 2 आमदारकीच्या उमेदवारांचं डिपॉझिट गेलं. होय, 2 आमदारांचं डिपॉझिट गेलं, ते भाजपच्या आमदारांच्या विरोधात वेगळं लढून. तेव्हा सगळेच वेगळे लढले होते. त्यावेळेला मुंबईकरांचं कल मतदान भाजपच्याच बाजूने होतं, मोदींच्याच बाजूने होतं. 17ला पुन्हा अहंकार रूपी भूमिका उद्धवजींनी घेतली. आम्ही 32वरून 82ला गेलो, ते 100च्या वरून 84ला आले. मुंबईकरांचं ठरलं आहे, अडी जी आहे ना ती अहंकारामध्ये आहे. अडी जी आहे ना ती आमच्या पत्रकार मित्रांमधल्या काही, तुमच्या नाही पण अन्य कोणाच्या, ह्यातल्या ॲनालिसिसमधली आहे.